मुंबईमध्ये आंदोलनासाठी गेलो होतो, पण तिथला मराठ्यांचा उत्साह बघून माझ्या अंगामध्ये म्हणजे ती एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्यामुळं मराठा मोळा म्हणून मी आपण मुंबईला आलोय. तर आपल्या मराठ्यांची इथं निशाणी काहीतरी पाहिजे म्हणून मी काय केलं, एक झेंडा लावा असं माझ्या मनामध्ये आलं. मग लावायचा कुठं तर मला तिथं समोर पोल दिसला लाईटचा. मग एक असं पिकअप चालला होता, त्याच्यावरून ते झेंडा घेतला, म्हटलं झेंडावरती लावायचा. झेंडा घेतला, वरी चढलो. खूप लोक म्हणायचे खाली खाली म्हणायचे निम्यामध्ये गेले, पण माझी जिद्द होती की आपण झेंडा इथून वरती लास्टला लावायचा, भगवा तो फडकवायचा. वरी कधी गेलो आणि खाली कधी आलो हेही समजलं नाही नंतर. परत अशी एवढी ऊर्जा निर्माण झाली शरीरामध्ये की वरी कधी गेलो कधी खाली आलो की आपण काही आणलेलं नाही म्हणजे बांधण्यासाठी त्याला. तर नंतर शेवटी परत अंगावरचा टी शर्ट होता तो काढला आणि त्यानं झेंडा बांधला आणि नंतर तो झेंडा असा हलू लागायला लागला, त्यामुळं असा तिरका झाला होता. तर दुसरं काय नव्हतं, तर नंतर बनेल काढून तो झेंडा ते बनला, पण नंतर परत बांधला आणि विजयाची आपली भगवी निशाणी तिथं महानगरपालिकेवर ठेवून आली. आमची अशी मागणी आता मुलाच्या आदेशानं अशी मागणी आहे की तिथं मुंबईमध्ये महानगरपालिकेसमोर आमची विजयाची निशाणी तिथं कायमस्वरूपी राहावी अशी आम्ही मागणी, भगवी निशाणी आमची कायमस्वरूपी राहावी अशी मागणी करतो आम्ही.